पुण्याच्या राजगुरुनगरमधील मंगेश धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. कुठलाही क्लास न लावता अभ्यास करत धोत्रेंनी घवघवीत यश संपादित केलं. हालाकीच्या परिस्थितीतून पुढे येत मंगेश धोत्रे यांनी यशाला गवसणी घातली. एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात खरं तर न्यायाधीशपदी वर्णी लागलेली आहे. पुण्याच्या राजगुरुनगर येथील मंगेश धोत्रे यांनी खरं तर हे घवघवीत यश मिळवलेले. आपल्यासोबत मंगेश धोत्रे आहेत. खरं तर सर खूप खूप अभिनंदन, पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलेलं आहे. कसं पाहताय? फार आनंद आहे. 10 तारखेला रिझल्ट लागला, संध्याकाळी आई वडिलांना रिझल्ट वरून कळवलं आणि वडील त्या क्षणी रडायला लागले. तो जो आनंद होता तो शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नाही. वडिलांचे आनंदाश्रू हेच माझ्या विजयाचा मी हे समजतो. पण कशा पद्धतीने तुम्ही हे सर्व प्रॅक्टिस करत असताना हे यश मिळवलं? अभ्यास कशा पद्धतीने खरं तर या परीक्षेला सुरुवात मी वकिलीच्या पहिल्या वर्षाला असताना सुरुवात केली होती. माझ्या लॉ कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक किरण काळे सर यांनी मला या परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर मी सध्याच्या वकिलांकडे वकिलीचं शिक्षण घेतो, ते माझे सिनियर ऍडव्होकेट पुष्कराज परदेशी सर यांनी सुद्धा या परीक्षेसाठी मला मार्गदर्शन केलं. आणि या सर्वाचा फायदा मला मुलाखतीसाठी, मेन्स एक्झामसाठी आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात या ठिकाणी पोहोचण्यासाठी झाला. आणि या परीक्षेसाठी मी कुठल्याही प्रकारचा क्लास वगैरे लावलेला नव्हता. आपल्या राजगुरुनगर या शहरातच राहून अभ्यासिका जॉईन केली होती. त्यामध्ये प्रकाश वाटा अभ्यासिका असेल, प्रकृत अभ्यासिका असेल, या सर्वांचा मला फायदा झाला. खरं पाहिलं तर तुमची आई खरं तर या ठिकाणी घर काम करत होती, भांडी घासून खरं तर तुम्हाला शिकवलं आणि त्यानंतर आता हे यश मिळवलं. कसं पाहत? खरं तर माझं मूळ गाव हे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा हे आहे. 2005 साली गावाकडचं अल्प उत्पन्न, कोरडवाहू शेती या सर्वाला कंटाळून माझ्या आई वडिलांनी राजगुरुनगर या शहरामध्ये स्थलांतर केलं. आणि या ठिकाणी आल्यानंतर माझी आई हे धुणं भांड्यांची कामं करायचे, माझे वडील हे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करायचे. तर कुठेतरी लहानपणापासूनच एक आई वडिलांचा आदर्श होता. आपल्या आई वडिलांचे कष्ट होते, ते सर्व कुठेतरी मला त्यांचे कष्ट थांबवायचे होते. आई वडिलांची प्रेरणा होती, त्या प्रेरणेचाच मला फायदा झाला. खरं तर मंगेशजी भाऊक झालेले पाहायला मिळालं, डोळ्यात अक्षरशः अश्रू आले होते. आई वडिलांच्या प्रयत्नामुळे यश मिळालं असं म्हटलं. कसं पाहत? माझी म्हणजे फार कठीण परिस्थितीतून आलं. फक्त माझं ध्येय होतं, माझी जी वेळ आली मुलांना व्यवस्थित शिक्षण देणे एवढंच माझं कर्तव्य होतं. आणि त्याला शिकवायला इथला पैसे वगैरे काही नव्हते माझ्याकडे. आणि मी माझा मुलगा एक ब्लाइंड असं सुनील धोत्रे आणि माझे मित्र डॉक्टर बांबळे सर हे डॉक्टर झालेले मला समजलं. मग समजल्यानंतर मग त्यावेळेला कॉन्टॅक्ट नंबर काही नव्हता. मग टेलिफोन ऑफिसला गेलो, तिथं ते डिक्शनरी शोधली आणि खेडचे दिलीप बांबळे सरांचा यांचा नंबर शोधला. आणि मी त्या मुलाला सुनीलला दाखवण्यासाठी त्यांच्याकडे आलो. त्यांनी माझी आर्थिक परिस्थिती विचारल्यानंतर मुलाची सांगितलं मुलाच्या बद्दल. आणि मग मला म्हटले तू इथं आमच्या इथं काम करू शकते का रिसेप्शन काउंटरला वगैरे. तर सर मी म्हटलं मी आर्ट फॅकल्टीचा विद्यार्थी आणि तुम्ही सायन्स, मला शक्य नाही. ते म्हटले काय नाही, मी सांभाळून घेईन तुम्हाला. आणि त्यांनी साथ दिली. खरं तर तुमचं खरं तर मागे मोठं खरं तर हातभारा योगदान आहे. भांडी घासून तुम्ही खरं तर मुलाला शिक्षण दिलेलं आहे. आम्ही इथं आलो तर बांबळे सरांनी आम्हाला राहायला खोली दिली, आसरा दिला. आणि त्यांच्या आधारावर माझी मुलं कशी पण शाळेत जाऊ लागली. पहिली दुसरीला लहान होती, असेच ते शिकत राहिले, 10वी 12वी करत राहिले. आणि आता माझ्या मुलाचं हे यश मला खूप खूप आनंद झालाय. इतका आनंद झालाय का तर सांगताच येत नाही, इतका आनंद झालाय मला. खरं तर परिस्थितीत कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊन आई वडिलांनी खरं तर मुलाला शिक्षण दिलं आणि त्यानंतर आता मुलाचं हे यश पाहून आई वडिलांच्या सुद्धा डोळ्यात हे आनंदाश्रू आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे यशाचं खरं कारण हे खरं तर आई वडील असून त्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावरती मंगेश यांनी पहिल्याच प्रयत्नात खरं तर न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, राजगुरुनगर, पुणे.